नमस्कार. तर आपण आपल्या चॅनेलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपी दाखवत असतो. तर आज मी अशीच एक सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी सगळ्यांच्याच आवडीची आहे. तुम्हाला भाज्या बघून समजलंच असेल की आपण काय बनवणार आहोत. तर आज मी झटपट आणि अवघ्या अर्ध्या तासात होईल अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण बनवतोय पावभाजी. ही पावभाजी अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच तयार होते. तर तुम्ही बघू शकताय, मी तुम्हाला दाखवणार आहे आज ही पावभाजी आपण झटपट कशी बनवायची आणि किती वेळात होते ते. तर आता इथं मी 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत. आता मी ते साल काढून चिरून घेणार आहे. तुम्हाला केवढ्या प्रमाणात बनवायचे असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी घेतलेलं आहे दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत, 3 ते 4 बटाटे कापून घेतलेले आहेत आणि थोडासा मी भोपळा घेतलेला आहे, दुधी भोपळा. त्याने टेस्ट पण छान येते. 1 वाटी हिरवा वाटाणा आणि फ्लावर, अशा या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत. त्यासाठी मी इथं 2 टॅमॅटो आणि छोटे 3 कांदे असे चिरून घेतलेले आहेत. आता ह्या भाज्या मी सगळ्या धुवून घेणार आहे, कारण मी आधी धुवून घेतलेल्या नव्हत्या भाज्या चिरायच्या आधी. त्यामुळे मी आता या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घेणार आहे. भाज्या छान स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर फ्लॉवरवर वगैरे घाण लागलेली असते. त्यामुळे भाज्या स्वच्छ धुवून घ्या. आणि ह्या भाज्या आता मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, एका परातीत काढून घेणार आहे मी. आणि मी इथं हिरवे वाटाणे घेतले आहेत. मी इथं फ्रोझनचा वाटाणा वापरलेला आहे आणि शिमला मिरची पण मी धुवून घेतलेली आहे. तर आता आपण ही पावभाजी कुकरमध्ये बनवणार आहे, एकदम झटपट अशी. तर इथं मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडंसं बटर घालणार आहे. बटर घाला तुम्ही. पावभाजीला जास्त बटर असलं की छान लागते पावभाजी. आणि पावभाजीला तेल पण जास्तच लागतं, त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात तेल घातलं तरी चालेल. बघा इथं बटर पण आपलं वितळलेलं आहे पूर्ण. आता त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. जिरं थोडंसं भाजलं की आता त्याच्यामध्ये आपण घालायचं बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडासा परतवून घ्यायचा. जास्त भाज्या परतवायची पण गरज नाही आपल्याला, आपण कुकरमध्येच बनवतोय, त्या भाज्या शिजल्याच जाणार आहेत पूर्ण. त्यामुळे थोडासा कांदा मी परतून घेते आणि याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा लगेच मऊ होईल आपला. बघा आता इथं मीठ घालून मी थोडंसं परतून घेतलेलं आहे. कांदा थोडासा केशरी रंगापर्यंत भाजलेला आहे, ब्राऊन रंगापर्यंत. त्याच्यामध्ये आता मी घातलेला आहे टॅमॅटो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा. थोडंसं मीठ घातलं की टॅमॅटो पण मऊ होतो लगेच, त्यामुळे मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे. बघा छान थोडंसं भाजलं तरी चालतं, जास्त भाजायची गरज नाही. आता त्याच्यातच शिमला मिरची घालून घ्यायची. शिमला मिरची घालून थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या आपल्याला थोड्याच परतून घ्यायच्या, जास्त भाजून घ्यायची गरज नाही आहे आपल्याला. आता इथं बघा मी स्टार्टिंगला एक चमचा पावभाजी मसाला घालणार आहे. बाकीचा मसाला आपण नंतर वापरणार आहे. तर इथं 1 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे मी आणि 2 चमचे इथं मी घरगुती लाल चटणी वापरलेली आहे, लाल तिखट. आता मिक्स करून घ्यायचं थोडंसं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मिक्स झालं की आता आपण त्याच्यामध्ये सगळ्या आपल्या भाज्या घालून घेणार आहे. बघा इथं मी सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यात आपण घालायचा वाटाणा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या भाज्यांना मसाला व्यवस्थित लागला गेला पाहिजे, अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्या. बघा आता इथं व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. आता मी त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे. आपल्या भाज्या बुडतील एवढंसंच आपल्याला पाणी घालायचं, नाहीतर आपली म्हणजे उतू जाऊ शकतं कुकरमधून. आणि आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, 3 ते 4 शिट्ट्या. आता आपल्या शिट्ट्या होईपर्यंत इथं मी एका कढईत 1 ते 1.5 चमचा तेल आणि परत थोडंसं बटर घातलेलं आहे. आपल्याला पावभाजीला तडका तयार करायचा आहे. बघा आता इथं बटर पण वितळलेलं आहे. आता मी ह्याच्यात घालणार आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे घेतलेली आहे मी. आता ही अद्रक लसूणची कोथिंबीरची पेस्ट आहे ना, ही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा कच्चापणा पूर्ण निघून जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा इथं आता मी व्यवस्थित भाजते.
त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा आता इथं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण घालायचं 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला. आधी मी शिजवताना 1 चमचाच घातलेला आहे. आता तडक्यामध्ये आपण घालणार आहे 1 ते 1.5 चमचा पावभाजी मसाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं कलर येण्यासाठी मी लाल तिखट वापरलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. बघा आता इथं मिक्स करून घेतलं आहे मी आणि इथं आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेणार आहे, म्हणजे ती मसाला पण पूर्ण छान भाजला जाईल आणि त्याला छान कट पण येईल आपल्या मसाल्याला. बघा इथं आता भाजून घ्यायचं व्यवस्थित कट येईपर्यंत. आणि तुम्हाला जर माझ्या या सिंपल रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. तर बघा इथं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. आपण भाजी शिजवताना पण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं चवीनुसार घाला आणि थोडंसं कमीच घाला लागलं तर वरून घेता येतं. जास्त झालं तर काही करू शकत नाही आपण. बघा आता इथं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि आता कुकरचं झाकण काढून आपण बघून घेऊया. आपल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत. बघा भाज्यांना कलर पण छान आलेला आहे. आता या भाज्या आपण छान मॅश करून घ्यायच्या. भाज्या छान शिजलेत बघा. आता हे व्यवस्थित मॅश करून घ्यायच्या भाज्या सगळ्या. बघा अशा ह्या प्रकारे तुम्ही व्यवस्थित भाज्या मिक्स करून घ्या, मॅश करून घ्या. आता मी इथं व्यवस्थित मॅश करून घेतलेल्या आहेत भाज्या. आता आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे, तर मी तडका आधीच तयार करून घेतला आहे, तो आता मी वरून घालणार आहे. बघा ते किती तडक्याला कलर छान आलेला आहे आणि पावभाजीला पण कलर छान येतो तडका वरून घातल्यानंतर. सगळा मसाला व्यवस्थित घालायचा, काही वेस्ट जाऊन द्यायचा नाही. आता इथं मसाला मी व्यवस्थित घातलेला आहे सगळा आणि आता मी एकजीव करून घेणार आहे. व्यवस्थित सगळा मसाला मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये. बघा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. झटपट होते ही पावभाजी, तुम्ही एकदा नक्की करून बघा. घाई गडबडीच्या वेळी अशी पावभाजी एकदा नक्कीच करून बघा आणि खूप टेस्टी पण होते. आता मी वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहे. बघा आता इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि तयार आहे आपली पावभाजी. आता आपण सर्व करून घेऊया. बघा इथं माझी पावभाजी थोडीशी मला घट्ट वाटत होती, त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून एक उकळी काढून घेतलेले आणि बघा आपली पावभाजी तयार झालेली आहे. वरून भरपूर असं बटर घालून तुम्ही पावभाजी एन्जॉय करू शकता. आणि इथं तुपात भाजलेले मी तुपात पाव भाजून घेतलेले आहेत आणि सोबत कांदा आणि लिंबू आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपली पावभाजी सर्व करून घ्या. छान आणि तयार झालेली आहे आपली पावभाजी. दिसायलाच एवढी छान दिसते की खावीशी वाटते. बघा छान झाली आपली पावभाजी आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही पावभाजी केली का आणि कशी झाली. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.